पण मला स्वामी सांगत होते की त्याच बाईने घेतले. तर मी तिला म्हणलं, एक काम कर, तुझ्या नवऱ्याच्या खिशात नोट आहे का, त्या नोटेवरचा नंबर सांगितला. म्हणलं हा नंबर आहे का त्या नोटेवर, तर तो उडला असतो. म्हणलं आहे. म्हणलं त्या मेडनी घेतले. तर म्हणलं ती कबूल कशी करेल, उद्या सकाळी तुझ्या घरात लांब भाजी कुठली आहे, म्हणजे दुधी भोपळा आहे का, पडवळ आहे का, दोडकं आहे, हे काही नसेल तर काकडी तरी आहे का. तर ती म्हणली दुधी भोपळा आहे. म्हणलं दुधी भोपळा आणि गाजर हे फक्त 2 तू टेबलवर काढून ठेव आणि त्याच्यानंतर काय होईल ते बघ. तिने फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी तो दुधी भोपळा आणि गाजर टेबलवर काढलं तिने. ती जी मेड होती ती ढसाढसा रडायला लागली आणि तिने सगळं कबूल केलं की मी तुमचे पैसे तुम्ही गेलेले बाहेर असताना कसे मी घेतले, माझ्या नवऱ्याला गरज होती. त्याचा मला संध्याकाळी फोन आला आणि मला म्हणला, ताई तुम्ही एका खुर्चीत बसा. तर मी म्हटलं का, काय झालं. तिथं बसा आणि आम्हाला आम्ही पाय धरतोय असं आम्हाला फील, असं तुम्ही मनात हे करा, कारण त्या बाईनी चोरी कबूल केली. म्हणजे एका दुधी भोपळ्यानी, हा साधा उपाय आपल्याला वाटतो, पण ती परमेश्वराची इच्छा काय असेल त्याच्यात ते काही सांगता येत नाही. तसाच असा एक अनुभव. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचे बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.